अपना भिडू बच्चू कडू असं स्लोगन घेत ते मैदानात उतरले. दिव्यांगांचे, शेतकऱ्यांचे, उपेक्षितांचे प्रश्न ते मांडायचे. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत लक्ष वेधून घेण्यात त्यांचा हातखंडा. कधी कधी कायदाही हातात घ्यायचे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणी करायचे. मात्र त्यांचा हेतू बघून अचलपूरची जनता त्यांच्या पाठीशी 20 वर्ष उभा ठाकली. आज ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी परत एकदा रस्त्यावर उतरले आहेत. आज शेती करणे कठीण आहे का? तर होय. आज शेतकरी असणे कठीण आहे का? तर होय. जगाच्या पोशिंद्याला स्वतःच्या मुलांसाठी स्वप्न बघण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्याच्या मुलांना कोणी मुली द्यायला तयार नाही. अनेक एकर शेतीचे मालक असलेले तरुण मुंबई, पुण्यात काही हजार पगारासाठी धक्के खात आहेत. त्यामुळेच विरोधात असताना याच सर्व कारणांमुळे सर्वच पक्ष हे शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी ह्या बाजूनं असतात. पण सध्याची सत्तेतील मंडळींसमोर वेगळाच पेच आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेचा बोजा, दुसरीकडे पूरग्रस्तांना सुद्धा गरजेची असलेली नुकतीच जाहीर केलेली मदत. आणि त्यात जर कर्जमाफी केली तर उत्तर स्पष्ट आहे. बच्चू कडूंच्या जागी जर इथे दुसरा कुठला नेता असता तर आपल्या राजकीय अस्तित्वाला परत प्रज्वलित करण्यासाठी म्हणून ही मागणी घेऊन समोर आल्याचं आपण म्हणू शकलो असतो. पण मंत्रिमंडळात असताना सुद्धा बच्चू कडूंनी रस्त्यावरचे आंदोलन सुरू ठेवले. पण आज रस्त्यावरचे आंदोलन करत असताना मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला मात्र ते किंवा त्यांचे प्रतिनिधी मंडळ गेले नाही, हे विशेष. काही मागण्या ह्या पॉलिटिकली करेक्ट असतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही अशीच एक मागणी आहे. त्यामुळे इतर शेतकरी नेत्यांची सुद्धा सध्या बच्चू कडूंना साथ लाभली आहे. आज आंदोलकांनी 5 वाजेपर्यंतची मुदत सरकारला दिली होती, पण सरकारनं अजून तरी कर्जमाफीची घोषणा केली नाहीये. आंदोलनाच्या दबावाखाली सरकारनं समजा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीही, तो आजचा दिलासा ठरेल, क्षणिक, तोही महत्वाचा आहे. पण आपल्या समोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो वाटेल तेवढी मेहनत केल्यावरही शेतकऱ्याची न बदलणारी परिस्थिती, न बदलणारं आयुष्य, न बदलणारं जग. आज शरद जोशींच्या भीक नको हवे घामाचे दाम ह्याची आठवण येते. शेतकरी नेत्यांनी आंदोलनाच्या पलीकडे सुद्धा थोडं काम शेतकऱ्याला इतर नागरिकांसारखेच आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि समृद्धी मिळावी यासाठी पण करावे, ही माफक अपेक्षा.